ही दलित नाट्य चळवळीची आहे. दलित नाट्य चळवळीने बरंच काय दिलेलं आहे. दलित नाट्य चळवळीनं तुम्हाला एक माणूस उभं करण्याची ताकद दिलेली आहे. पण जो दबलेला इतिहास होता तो इतिहास मात्र आपण आता मांडला पाहिजे आणि सत्यावर आपण चाललं पाहिजे. बुद्धाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, बाबासाहेबाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. हेच साहित्यिकाची खरी कसब आहे. महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला पोषक असं वातावरण निर्माण करायसाठी आणि जनजागृतीसाठी निश्चितच पथनाट्य वेळोवेळी झाले पाहिजे. म्हणजे वेगळ्या ठिकाणी झाले पाहिजे, प्रत्येक चौकात झाले पाहिजे. आणि एवढंच नाही तर ते राष्ट्रीय पातळीवरही झाले पाहिजेत. त्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल, आपल्या आंदोलनाला एक पुश केल्यासारखं होईल आणि एक चांगल्या आंदोलनाला आपण म्हणजे एक हे आंदोलन रेंगाळत राहण्यापेक्षा त्याचं निर्णायक अवस्थेवर, निर्णायक भूमिकेवर ते आलं पाहिजे. कारण हे आंदोलन बरेच वर्षापासून चालू आहे. जय भीम. सर्वांचं स्वागत करतो मैत्री संवादमध्ये. मी प्राध्यापक विनोद बागडेत. आज जवळजवळ लॉर्ड बुद्धा TV 22 राज्यात दिसत आहेत आणि संपूर्ण भारतीय दर्शकांना, लॉर्ड बुद्धा TVच्या दर्शकांना मैत्री संवाद हा नवीन वक्ता असो, साहित्यिक असोत, कलाकार असोत, या सर्वांचं ज्यांनी आपल्या जीवनात भरारी घेतलीत, जी झेप घेतलीत, त्या भरारीबाबत त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे जीवनाची यशस्वी वाटचाल, समाजाच्या दिशात, समाजाची प्रगती या सर्वांचा मागोवा घेतेत मैत्री संवाद या कार्यक्रमात. आज आपल्यासोबत आहेत माजी व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडियात दादा कांत धनविजय सर, की जे साहित्यिक आहेत, नाटककार आहेत, कथा कादंबरीत इतका परिचय असूनही त्यांनी आंबेडकराईट मुवमेंट, लिटरेचर ऑफ कल्चर्स ही संस्था ओपन करून ज्या काही मनातल्या सुप्त गुणांना वाव द्यावात, सुप्त गुणांचा विकास व्हावात, प्रत्येकांच्या मनात एक नाटककार दडलेला असतो. आज आपण त्यांच्यासोबत हितकच करूत मैत्री संवाद या कार्यक्रमात. सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. जय भीम सर. जय भीम. जय भीम. सर्वप्रथम सांगा, प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या नाही कुठल्या प्रकारचा संघर्ष असतो, त्या संघर्षातून माणूस मोठा होत होतोय. तर तुम्हाला एक माजी बँकेचे व्यवस्थापक असूनसुद्धा साहित्याचा आणि नाटकाचा हा जो छंद आपण जोपासला आहेत आणि प्रत्येकांच्या जीवनात हा छंद असतोच, तर तुम्ही याही वयात हा छंद कसा जोपासलेला आहे सर? मी आता एक त्याचं थोडक्यातच सांगेल, कारण की डिटेल्स सांगणं कठीण जाईल आपल्याला. मी बँकेत जायच्या अगोदर मी साहित्यिक होतो, मी कलावंत होतो आणि चळवळीचा कार्यकर्ता होतो. आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यासाठी चळवळ हे सगळ्यात महत्त्वाची होती. आणि चळवळ महत्त्वाची असल्यामुळे मी अनेक खाचा कळगे आणि अनेक अडचणीतून पुढे मार्ग काढत गेलो. पण शेवटी पोट आहे आणि पोटासाठी माणसाला व्यवसाय किंवा नोकरी हे करणं गरजेचं असते. आणि म्हणून मी स्टेट बँकेला रुजू झालो. स्टेट बँकेला रुजू झाल्यानंतरही माझ्या आतला जो साहित्यिक होता किंवा जो कलावंत होता तो मला शांत बसू देत नव्हताच. आणि त्याही वेळेस मी आकाशवाणीकरिता, मग ते इंदोर आकाशवाणी असेल किंवा भोपाळची आकाशवाणी असेल, यासाठी मी सातत्याने मराठी स्क्रिप्ट लिहित गेलो. यापूर्वी मी नागपुरात असताना मी आकाशवाणीसाठी लिहित होतो. पथनाट्याची चळवळ ही आम्ही जवळजवळ 1975-76 पासनं याला सुरुवात केली. सुरुवातीला जी नाटकं व्हायची, म्हणजे नाट्य क्षेत्राकडे जे वळलो ते लोकांचं मनोरंजन करायसाठी नाही गेलो आम्ही. तर या माध्यमातून एक समाजाला काय मॅसेज देता येईल का, किंवा जे कथा कादंबरी जे लिहितात ती कथा कादंबरी वाचायला जे आपल्या उपासकांना किंवा आपल्या समाजातील लोकांना, त्यात अशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे, होतं, आता वाढलेलं आहे ते, तर त्यांना तेवढी सवय मिळणार नाही किंवा वाचता येणार नाही. म्हणून आम्ही सरळ तीच कादंबरी, तीच कथा नाट्य स्वरूपात रस्त्यावर मांडत गेलो.
पथनाट्य. आणि तेच ते पथनाट्य आहे. पथनाट्य हे माणसाच्या जीवनातलं, आंबेडकरी समाजाच्या जीवनातलं असलेलं दुःख हे चव्हाट्यावर मांडण्याचं काम आम्ही सातत्याने करत राहिलो. आम्ही त्यावेळेस मृत्यूदिन वा मुक्तिदिन हे एक नाटक होतं, जे नाटक स्वातंत्र्य कसं गुलाम आहे हे दर्शवत होतं. आणि त्याचे आम्ही 500 ते 600 प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केले होते. हे नाटक एकदा जे एकंदर त्यावेळेस आपण थोडा विचार केला तर असं वाटायला लागेल की पथनाट्याची सुरुवात ही मृत्यूदिन वा मुक्तिदिन या नाटकापासूनच झाली. त्याच्यानंतर मग बरेच नाटकं आलेत. म्हणे आपले जे इतर जे आपले नाटककार आहेत, दलित नाट्य चळवळीचे नाटककार आहेत, त्यांचे नंतर बरेच नाटकं आलीत. आणि तो एक फ्लो तयार झाला, ज्या फ्लोमध्ये कलावंत हा चळवळीसाठी वाहून गेला होता. सगळे मोर्चे, मग नामांतराचे आंदोलनं असतील, इवन आता खैरलांजीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते जे दुःख आहे ते आम्ही आमच्या त्या पद्धतीनं सातत्याने मांडत राहिलो. आणि हाच एक चळवळीचा मोठा हिस्सा समजून आम्ही मात्र त्याला स्वीकारलं होतं. प्रत्येक व्यक्ती आपला छंद आणि रुची जोपासत असतात. रुची आणि छंद एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. सर, मला असं वाटते की आपण दलित रंगभूमी आपण पाहतोय, पुण्याचे गायकवाड सर आहे तेव्हा मी 5वी-6वीत असेल आणि तेव्हा ते दलित रंगभूमी नाटकाचं एक पुस्तक आलं होतं. तर खरंच, आणि आपण पाहतो की वामनदादा कर्डक, आपण म्हणतोय की वामनदादा कर्डक सारखे साहित्यिक कवी झालेच नाही. तर मला एक सांगा की हा जो छंद तुम्ही जोपासला गेला, ह्या लहानपणापासून छंद जोपासला गेला की वडिलापार्जित हा तुमच्यामध्ये नॅचरल गुण आलात? यामागे छंद जोपासण्यामागे प्रत्येक कुठल्या नाही कुठल्या प्रकारची एक नॅचरल जो पॉवर असतो तो तुमच्यामधून कुठून आला आहे सर? वास्तविक पाहता ही जी प्रेरणा आहे, कारण माझ्या घरी कोणी नाटकाशी संबंधित नव्हते किंवा साहित्याशी कोणी संबंधित नव्हते, त्यांना साहित्याचा गंधही नव्हता. पण आम्ही ज्यावेळेस त्या विशिष्ट वयात असताना, म्हणजे त्या बालवयात असताना, जे जयभीमनगरसारख्या वसाहतीतून जे मोर्चे निघायचे, जे चळवळी, जे आपले राजकीय पुढारी आणि इतर पुढारी येऊनशानी जी भाषणं द्यायची आणि त्याच्यापासून जी एक प्रेरणा मिळायची, आंबेडकरी विचारातनं जी आम्हाला प्रेरणा मिळायची, त्या प्रेरणेतून आम्ही या नाट्य चळवळीकडे वळलेलो आहोत. नाट्य चळवळ ही आमच्या रक्तात कधीच नव्हती, किंवा साहित्य हे आम्ही याच्या अगोदर आमच्या घरच्या लोकांनी कोणी लिहिलं आहे असं कधीच हे नाही. आणि नाट्य चळवळ जी निर्माण झाली, तर मला असं वाटते की जो आंबेडकराईट समाज आहे त्यावर होणारे अत्याचार, त्यांच्यावर झालेली मानसिक गुलामी, त्या मानसिक गुलामीतून, त्या दडपणाखालून त्यांना जर जागं करायचं असेल तर साहित्याशिवाय तरणोपाय नाही. आणि इथून तुमच्या साहित्याचा जन्म झाला असं. आणि वास्तविक पाहता काय होतं की आपण जर याचं उदाहरण घेतलं, चीनचा एक लेखक होता लुशून. अच्छा. हा लुशून ज्यावेळेस चीन हे जपानच्या अधिपत्याखाली होता आणि सर्याम कत्लेआम व्हायची, आणि लुशून हा मेडिकलचा डॉक्टर होता, म्हणजे वैद्यकीय हे होता, शरीर विज्ञानाचा तो डॉक्टर होता. आणि ज्यावेळेस बघितलं की हे सगळे त्याच्या म्हणजे सरळ त्यांचे कत्लेआम करतायत आणि ते दाखवत आहेत, जर तुम्ही असा केला, विद्रोह केला तर तुम्हाला याच पद्धतीनं मारले जाईल किंवा कापलं जाईल. हा जो विद्रोह त्या लुशूनच्या मनात जसा ठासला होता, बिंबलेला होता की जर मी माझ्या माणसांना शारीरिक स्वस्थ बनवील, बलदंड होतील पण कापल्याच जातील. याला मानसिक जे आहे सशक्त करणं जास्त गरजेचं आहे. आणि मानसिक सशक्त हे फक्त साहित्यच करू शकते. आणि ज्यावेळेस साहित्य करू शकते तर त्यांनी तो जो आपला वैद्यकीय व्यवसाय होता त्याला कमी करून, थांबवला नाही, त्याला कमी करून तो साहित्याकडे वळला, अनेक मोठा साहित्यिक झाला. आंबेडकरी चळवळीत असे अनेक साहित्यिक आहेत जे दलित साहित्य जे आहे ते आपल्या देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय याच्यावर गेलेलं आहे. आज जर नाट्याच्या दृष्टीने जर विचार केला तर US अमेरिकेत ज्या पद्धतीने दलित नाट्याचा विचार केला जातो की अभ्यास केला जातो, त्याच वेळेस त्या ठिकाणी लुशून आणि आपले कुली किंग आणि रॉन मिल्नर सारखे जे लेखक आहेत, या लेखकांनी दलित नाट्य चळवळीचा अभ्यास केला आणि निग्रो नाट्य चळवळीसाठी काम केलं आहे. तर हे जे आहे, ही उपलब्धता ही दलित नाट्य चळवळीची आहे. दलित नाट्य चळवळीने बरंच काय दिलेलं आहे.
दलित नाट्य चळवळीनं तुम्हाला एक माणूस उभं करण्याची ताकद दिलेली आहे. बरोबर. आणि कारण आम्ही शेवटी काय होतो की एका विशिष्ट याच्यात बांधल्या गेलो होतो. साहित्य चळवळच एक अशी चळवळ आहे की जे माणसाला वेगळ्या पद्धतीने घेऊन जाते, एका उद्वेगाकडे घेऊन जाते, एका विद्रोहाकडे घेऊन जाते. फक्त त्याचा उपयोग हा चांगला केला पाहिजे. तलवार ही अशी आहे की तुम्हाला स्वतःच्या रक्षणासाठी त्याचा उपयोग करू शकता तुम्ही, आणि नाहक कुणाला मारासाठीही करू शकता. आपण नाहक कुणाला मारण्यापेक्षा आपण फक्त आपल्या स्वरक्षणासाठी त्याचा उपयोग करा. लेखणीचा उपयोग हा आपण आपल्या स्वरक्षणासाठी आणि आपला इतिहास मांडण्याचाही केला पाहिजे. ना की आपण कोणाच्या निगेटिव्ह गोष्टी मांडण्यासाठी उपयोग करू नये. काळ वेळानुसार ते मांडत राहू, पण जो दबलेला इतिहास होता तो इतिहास मात्र आपण आता मांडला पाहिजे आणि सत्यावर आपण चाललं पाहिजे. बुद्धाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, बाबासाहेबाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. हेच साहित्यिकाची खरी कसब आहे. साहित्याची खरी जी कसब आहे, जो अन्यायाला वाचा फोडेल, जो विद्रोह अन्यायाच्या विरोधात करेल, जो आपली मांडणी आपल्या समाजाची व्यथा आणि कथा ही त्या साहित्यात मांडेल, तो खरा साहित्य. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच क्रांती प्रतिक्रांती असो, हुईर द शूद्राज असो, या वास्तविक साहित्याच्या माध्यमातून ही समाजाची व्यथा मांडली. आज आपण पाहतो की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आहे, तर याबाबत अशी एक इच्छा होत नाही का की मी याच्यावर पथनाट्य असं केलं पाहिजे सर? बिलकुल निश्चित असं वाटतंय. आणि महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला पोषक असं वातावरण निर्माण करायसाठी आणि जनजागृतीसाठी निश्चितच पथनाट्य वेळोवेळी झाले पाहिजे. म्हणजे वेगळ्या ठिकाणी झाले पाहिजे, प्रत्येक चौकात झाले पाहिजे. आणि एवढंच नाही तर ते राष्ट्रीय पातळीवरही झाले पाहिजेत. त्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल, आपल्या आंदोलनाला एक पुश केल्यासारखं होईल आणि एक चांगल्या आंदोलनाला आपण म्हणजे हे आंदोलन रेंगाळत राहण्यापेक्षा त्याचं निर्णायक अवस्थेवर, निर्णायक भूमिकेवर ते आलं पाहिजे. कारण हे आंदोलन बरेच वर्षापासून चालू आहे. हे आता जरी सुरू झालं असलं तरी म्हणजे एक मला वाटते 15-20 वर्षापूर्वी या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि मध्यंतरी थांबलेलं होतं. पण आता असं आहे की हे आंदोलन असं रेंगाळत चालू नये आणि फक्त इलेक्शन आले तर आंदोलनं उभे होतील, इलेक्शन थांबलं की पुन्हा आंदोलन थांबून जातील, अशी स्थिती निर्माण होऊ नये. आंबेडकरीय कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता, आंबेडकरी साहित्याचा कार्यकर्ता यांनी हिरिरीनं भाग घेऊन या आंदोलनाला यशस्वी करून दाखवलंच पाहिजे. त्याच्यात कुठलीही वेगळ्या पद्धतीने त्याला जाऊ देता कामा नये, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी माझ्या परीने निश्चितच आम्ही यासाठी सक्रिय कार्य करतोच आहोत. शेवटचा प्रश्न आणि एकदम सरळ प्रश्न आहेत की या मैत्री संवादाच्या माध्यमातून महाबोधी महाविहार आंदोलन असो की कुठलंही आंबेडकरी चळवळीचं आंदोलन असो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आंबेडकरी समाजाला आपण कोणता संदेश देणार टी व्हीच्या माध्यमातून? मी याच्यात एक पुन्हा सांगेल, आम्ही आंबेडकराईट मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर ही संस्था आहे, जी संस्था मागील 11 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आम्ही साहित्याचे जे विविध प्रकार आहेत, म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल, आत्मकथन असेल, नाटक असेल, या सगळ्यांच्या या सगळ्या साहित्यकृतीला आम्ही एक पुरस्कार देतो दरवर्षी. आणि त्यातल्यात एक जीवनगौरव पुरस्कार देतो, जे आंबेडकरी चळवळीत ज्या माणसांनी आपली हयात घालवलेली आहे, आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी अहोरात्र तो झटलेला आहे, मग साहित्याचा असेल किंवा सामाजिक चळवळीचा असेल, तर असे आम्ही आतापर्यंत 10 यांना विद्वानच म्हणत त्यांचा सत्कार केला आहे, त्यांना पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार दिला आहे. आत्ता मागचा पुरस्कार आम्ही याच वर्षीचा पुरस्कार जो आहे तो आपला रणजित मेश्राम यांना दिलेला आहे. तर पहिला पुरस्कार आम्ही डॉक्टर गंगाधर पानतान यांना दिलेला होता. यात आम्ही यशवंत मनोहरांना पुरस्कार दिलेला आहे, कुमुदताई पावडेंना पुरस्कार दिलेला आहे, दत्ता भगतांना पुरस्कार दिलेला आहे, जीवनगौरव, या सगळ्यांना आम्ही ते पुरस्कार दिलेले आहेत. आणि आपले जे अनेक अजून आहेत ज्येष्ठ लोक आहेत, आम्ही त्यांनाही आता सातत्याने तो पुरस्कार देत राहू. त्यातल्यात दुसरा मी मुद्दा आता सांगतो आहे की 13 तारखेला आम्ही म्हणजे या 13 सप्टेंबरला आम्ही आंबेडकराईट मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर या संस्थेसाठी एक जवळजवळ 15 लाखाचा आम्ही एक भवन तयार केलेलं आहे. आणि
ते फक्त कन्स्ट्रक्शनच तेवढं आहे, प्लॉटची किंमत वेगळी आहे. आणि हे पूर्ण जे भवन आणि पूर्ण हे वास्तू आंबेडकराईट मुवमेंटसाठी दान दिलेली आहे. क्या बात आहे. आणि ते याच्यासाठी असेल की तिथं जे होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांचे एकतर आई आहे तर वडील नाही, किंवा वडील आहेत तर आई नाही, किंवा दोन्ही नाहीत, असे जे कुठेही काही करू शकत नाही, त्यांना आम्ही त्या ठिकाणी अभ्यासांची व्यवस्था केलेली आहे. त्यातल्या त्यात आम्ही त्यांच्याकडनं 1 रुपयाही घेणार नाही. याशिवाय एक फॉरेन लँग्वेज कोर्सेस म्हणून चालू केला आहे. त्यात एक जापनीज लँग्वेज आणि एक रशियन लँग्वेज, ह्या 2 भाषा, 2 विदेशी भाषा आम्ही त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयास आमचा चालू आहे. फॅकल्टी मिळालेल्या आहेत, ते चालू होईलच. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी रितसर चालू होतील. त्याचे 13 तारखेला रितसर उद्घाटन लोकार्पण आहे. आपण सगळेच त्याला निमंत्रित आहात. आणि हे चालू आहे, कार्य चालू आहे. हे चळवळीचं कार्य आहे, हे तुमचं माझं एकट्याचं काम नाही आहे. आणि आम्ही एक गोष्ट सगळ्यांना सांगितलं, त्यातला जो मी नावाचा वस्तू आहे, आम्ही करूया. हां, मी हा संपवून टाकायचा. मी जो एक वेगळापणा आहे, जो एक वेगळी उर्मी आहे, ते काढून टाकू आणि आम्हीवर आपण सगळे कामं करूया. आणि आम्हीत जी एक संघटनात्मक ज्या गोष्टी आहेत, कारण होतं आपल्या इकडं असं की आम्ही करता करता मीवर कधी येतं काही कळत नाही. आणि मग ते एका वेगळ्या अँगलने ते चळवळ जाते किंवा त्या संस्थेचं कार्य जातं. असं होऊ नये. आम्हीच राहावं आणि सुरुवात आम्हीपासून व्हावे आणि शेवट आम्हीलाच व्हावा, असा हा आमचा प्रयास आहे. आपल्या सगळ्यांचं सोबत आम्हाला राहीलच आणि वेळोवेळी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन आम्ही घेत राहू. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. 13 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी तुम्ही आमचे जे श्रोतावर्ग आहेत, प्रेक्षक आहेत, दर्शक आहे, यांच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं आव्हान करणार आहे सर? मी तर म्हणेन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही एक छोटंसं काम चालू करतो आहे. अगदी छोटंसं आहे, असं काही नाही. आणि आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती हा आपल्यापर्यंत चांगलं काम करू शकतो. कारण की आता आपल्याकडे गरिबी नावाची वस्तू राहिली नाही आहे, जरी आपण म्हणत असलो तरी. एक मध्यमवर्गीय माणूस आलेला आहे. मध्यमवर्गीय माणूस तो नुसता आपल्या घरापुरता मर्यादित राहतो. त्यांनी घराच्या बाहेर यावं आणि नुसते आपण काय म्हणतात आपला पैसा अन्य ठिकाणी खर्च करण्यापेक्षा कोणता तरी पोरगा घडता आहे, कोणता तरी व्यक्ती घडता आहे आणि तो समाजासाठी पोषक ठरणार आहे, हा विचार करून आपण मदत करावी. मदतीची भावना आपल्याजवळ ठेवावी. तद्वतच बुद्धाची दानपारमिता आहे, त्याचाही अंगीकृत करावा. हे एवढंच मी या पद्धतीत सांगेल. आणि काय की खिशातनं पैसे दिले की थोडं बरं वाटते आणि दान भावना की जितके पैसे देईल तितके परत हे तर मला मान्य नाही, पण माणसाने दिले पाहिजे. खिशात आहे तर ते दिले पाहिजे आणि ते पैसे चांगल्या विवेकाने हे केलं पाहिजे, चांगल्या बुद्धीने आपण हे केलं पाहिजे, चांगला विचार ठेवून ते देता आले पाहिजेत, दिले पाहिजेत. आपण त्याच्यावर उगीच शंका कुशंका घेण्यापेक्षा अगदी तपासायचं की हा काम करू शकतो तर तुम्ही निश्चित त्यांना द्या. काय म्हणतात की नुसत्या याच्यावर डीजेवर इकडं तिकडं उधळण्यापेक्षा एखादी जर विद्यार्थी घडत असेल त्या विद्यार्थ्याला घडवायसाठी तुम्ही निश्चितच खिशातले पैसे खर्च करा. एवढंच मी या प्रसंगी सगळ्यांना विनंती करू इच्छिल. आव्हान तर करणार नाही, एक विनंती करू इच्छिल. आणि आपण सगळ्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी सतत कार्य राहावे हीच अपेक्षा ठेवील. निर्गुणशा ठमके हे माजी शिक्षणाधिकारी आहेत. चंद्रमणी बोरकर, माननीय चंद्रमणी बोरकर साहेब हे माजी संचालक होते शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय पुणे. पुन्हा आपले राजाभाऊ टाकसाळे आहेत, डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे, डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे आहेत. ही मंडळी आहे आणि इतर मंडळी आहेत, ते निश्चितच सगळे यायला येणार आहेत. पण आम्ही गेस्ट यावेळेस हीच मंडळी ठेवली आहे जे शिक्षण क्षेत्राची संबंधित आहे. हे होते दादाकांत धनविजय सर. अतिशय साहित्यापासून तर साहित्य क्षेत्रापर्यंत आणि आता पुढे काय करायचं आहे आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, तर मैत्री संवादामध्ये आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास जीवनेसह प्राध्यापक विनोद बागडेत. परत एकदा मैत्री संवादामध्ये असंच आपण एका
अष्टपैलू व्यक्तिमत्व, कर्तबगार व्यक्तिमत्वासोबत आपण परत या मैत्री संवादातून आपली भेट घालू. इथेच थांबूया. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.